नमस्कार. प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊल वाट या पुस्तकाचे क्रमशः वाचन. आजचा भाग. जेणे मक्षिका भक्षिली जाणिवेची, तया भोजनाची रुची प्राप्त कैची. अहंभावजा मानसीचा विरेना, तया ज्ञान हे अन्नपोटी जिरेना. अहंकारामुळे खऱ्या ज्ञानाची प्राप्ती होऊ शकणार नाही असे समर्थांनी या श्लोकात सांगितले आहे. यासाठी त्यांनी रोजचे प्रपंचातले उदाहरण दिले आहेत. ते म्हणतात, आपल्या अन्नात जर माशी पडली व चुकून ती माशी खाल्ली गेली तर शरीर रचनेच्या गुणधर्माप्रमाणे आपल्याला लगेचच ओकारी होईल. ते जेवण काही आपल्याला गोड लागणार नाही. त्या अन्नाला रुची स्वाद लागणार नाही. संपूर्ण जेवणाची मजाच आपण हरवून बसू. हेच उदाहरण घेऊन समर्थ म्हणतात की कुणी जर अहंकार रूपी माशी जर एखाद्याच्या ज्ञानरूपी भोजनात घातली तर त्याला त्या भोजनात कसली गोडी मिळणार. याचाच अर्थ असा की अहंकारयुक्त माणसाला ज्ञान प्राप्त करून घेता येणार नाही. अहंकारामुळे माणसाचा मीपणा वाढत जातो. तो मीदेही होतो. देहाच्या सुखदुःखात गुरफटतो. देहाचे सुख हेच खरे सुख मानतो व देहाचे दुःख हेच दुःख मानतो. त्यामुळे त्याची सारी धाव नाशवंत असलेल्या शरीरापर्यंतच राहते. त्यामुळे खरे आत्मज्ञान त्याला लाभतच नाही. खरे आत्मज्ञान लाभण्यासाठी मन स्थिर असावे लागते. चंचल मनाचे ते काम नाही. मनुष्य जेव्हा ऐहिक सुखासाठी धावतो तेव्हा आपोआप त्याचे मन चंचल बनते. त्याच्या मनाचा ताबा षड्रिपू घेतात. त्यामुळे तो देहसुखातच गुरफटतो. त्यामुळे जोपर्यंत त्याच्या मनातील अहंभाव नष्ट होत नाही तोपर्यंत त्याला खरे ज्ञान होणार नाही. समर्थ म्हणतात, अहंभावच्या मानसीचा विरेना, तया ज्ञान हे अन्नपोटी चिरेना. अशा अहंकारी माणसाची शरीर प्रकृती धडधाकट राहणारच नाही व त्यामुळे त्याला ज्ञानरूपी अन्न जिरणारच नाही. आपण जेव्हा अन्न खातो त्याचे पचन होते व त्यातील गुण रक्तात मिसळले म्हणजे ते भोजन जिरले व अंगी लागले असे आपण म्हणतो. पण जर ते खाल्ल्यावर लगेचच उलटी झाली तर अशा जेवणाचा काय उपयोग. अहंकार आणि ज्ञान या दोन्हीही विरोधातील गोष्टी आहेत. जेथे अहंकार असेल तेथे ज्ञान असणार नाही व जेथे ज्ञान असेल तेथे अहंकार गळून पडलेला असेल. या संदर्भातील ही एक गोष्ट. एका धर्मगुरूकडे उपदेश घेण्यासाठी, परमात्म्याचे ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी एक मनुष्य गेला. त्यांनी धर्मगुरूंना वंदन केले व येण्याचे प्रयोजन सांगितले. धर्मगुरूंनी त्याला 1 महिन्यानी एकटे या असे सांगितले. आत्ताही तो एकटाच होता, पण गुरूंनी सांगितले म्हणून तो परत गेला व 1 महिन्यानी पुन्हा एकटाच आला व गुरुजवळ उपदेश मागू लागला. गुरूंनी त्याला पुन्हा 1 महिन्यानी एकटाच ये म्हणून सांगितलं. तो आश्चर्यचकित झाला, परंतु पुन्हा परत गेला व 1 महिन्यानी पुन्हा आला. गुरुजींनी त्याला 8 दिवसांनी एकटेच या असे सांगितले. तो पुन्हा परत गेला व 8 दिवसांनी पुन्हा गुरु पुढे उभा राहिला. धर्मगुरू म्हणाले, अरे तुला एकट्यालाच यायला सांगितले होते ना. मनुष्य म्हणाला, गुरुजी मी तर एकटाच आलो आहे. तेव्हा धर्मगुरू म्हणाले, कुठे एकटा आहेस. बरोबर हे सारे षड्रिपू घेऊन फिरतो आहेस, तेव्हा तू एकटा कसा. शिष्य खजील झाला व गुरूंना दंडवत घालून म्हणाला, यांची संगत सोडण्यासाठीच तर आपल्या चरणी आलो आहे. धर्मगुरूंनी त्याला पोटाशी धरले. यासाठीच समर्थ सांगतात की अहंकार टाकून द्या, म्हणजे खऱ्या ज्ञानाचा मार्ग आपल्यासाठी खुला होईल
व जे अंतिम सत्य आहे त्याचा शोध आपल्याला लागेल. जय जय रघुवीर समर्थ.